कधी-कधी ना नेहमीचा एकाच प्रकारचा स्वयंपाक बनवून कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खायचं असतं. तर तुम्ही कधी तांदळामध्ये असा हा सोयाबीन घालून हा पदार्थ बनवला नसेल ना, तर एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला 100% आवडणारीच आहे. आजचा जो पदार्थ आपण बनवणार आहोत ना, तो नेहमी कुकरमध्ये बनवला जातो. पण आज आपण हा साध्या कुकरमध्ये न बनवता 5 लिटरच्या अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये बनवणार आहोत. या कुकरमध्ये 1.5 किलोचा कच्चा तांदूळ सहज शिजतो. 800 ग्रॅमपर्यंत हा शिजलेला भात मोठ्या कुटुंबासाठी आणि पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर हा पदार्थ बनवायला घेऊयात. यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकतात, पण बासमती तांदळाचा वापर करा. यामुळे हा पदार्थ अतिशय चवीला छान लागतो. तर इथे मी हा मेजरिंग कप घेतलेला आहे. याच मेजरिंग कपाने मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, मस्त असे लॉंग ग्रेन बासमती राईस आहेत. मस्त असे मोठे मोठे याचे दाणे होतात शिजल्यानंतर. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. जास्त चोळायचं नाही, नाहीतर तांदूळ हे तुटू शकतात. तर असे मी 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. हे बघा, व्यवस्थित तांदूळ धुतले आहेत. यानंतर यावर थोडंसं पाणी ठेवायचं. झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटासाठी, जास्तीत जास्त अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. यानंतर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. हे सोयाबीन आहेत ना, हे लहान आहेत. 2 प्रकारचे असतात, यापेक्षा मोठे सुद्धा येतात. पण मी असे लहान लहान वड्या सोयाबीनच्या घेतलेल्या आहेत. धुवून घ्यायचं आहे 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने, पाणी काढून टाकायचं. त्यानंतर चिरून घेतलेला 1 बटाटा घेतलाय. 1 वाटी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे 1 गाजर आहे. तो चिरून असा मोठा मोठ्या आकारामध्ये घेतलेला आहे. 1 सिमला मिरचीचे असे क्यूब्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी घालते यामध्ये 1 कांदा असा क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे. आता 1 टोमॅटो आहे, तो सुद्धा असा मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलाय. 2-3 हिरव्या मिरच्या अशा चिरून घातल्यात. थोडीशी पुदिन्याची पानं घालायची. यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा दही. हे आंबट दही नाही घ्यायचं. यानंतर 2 मोठे चमचे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे. हळद घालायची आहे 1 चमचा. 2 चमचा लाल तिखट. यानंतर 1 मोठा चमचा धणे जिरे पावडर मिक्स घातली आहे आणि इथे 2 चमचे मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे. यानंतर या पदार्थाला चव येण्यासाठी कसुरी मेथी थोडीशी घालायची, म्हणजे हा पदार्थ चवीला छान लागतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला बाजूला 15 ते 20 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आता पुढची तयारीसुद्धा करून घेऊया. मॅरिनेट केल्यामुळे या भाज्या छान लागतात चवीला, यासाठी बाजूला ठेवल्या आहेत. मी माझ्या किचनसाठी मला अतिशय उपयोगी पडणारा अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर घेतलेला आहे. हा 5 लिटरचा कुकर आहे. शिवाय याचं वजन आहे हे 1.5 किलोचं आहे. त्यामध्ये 800 ग्रॅम कच्चा तांदूळ सहज शिजवता येतो. 5 लिटरचा असल्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी अतिशय उपयोगी आहे. यासोबत मिळते आपल्याला हे स्टीमिंग बास्केट. यानंतर हे आहे मेजरिंग कप. यानेच मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत. यानंतर यासोबत मला मिळालेले आहेत राईस आणि सूप स्पून. 1 वर्षाच्या वॉरंटीसह यूजर मॅन्युअल सुद्धा आपल्याला यामध्ये मिळालेलं आहे. यानंतर हे 5 लिटरचं 5 लेअर सिरॅमिक कोटेड इनर बाउल भेटलेला आहे. हा अतिशय जाड बुडाचा आहे, त्यामुळे यामध्ये अन्नपदार्थ अजिबात चिकटत नाही किंवा तळाला लागत सुद्धा नाही. हे याचं हीटिंग एलिमेंट आहे. हे ओलसर ठेवायचं नाही, नेहमी कोरडंच ठेवायचं असतं. यासोबत आपल्याला हे मस्त असं झाकणाला गॅस्केट सुद्धा दिलेलं आहे. यानंतर हे आहे कंडेन्सेट कलेक्टर. यामध्ये एक्स्ट्राचं जे वाफेचं पाणी असतं ना, ते यामध्ये राहतं. ते नंतर आपण काढून टाकायचं, म्हणजेच एक्स्ट्राचं पाणी यामध्ये येतं. यानंतर हे स्टीम वेंट आहे. हे आरामात काढता येतं. स्वच्छ करून पुन्हा याला असं हे लावता सुद्धा येतं. त्यासोबतच या कुकरचे 5 प्रीसेट कुकिंग फंक्शन आहेत. शिवाय इतरही यामध्ये फजी, लॉजिक, कीप वॉर्म असे फंक्शन आहेत. शिवाय यामध्ये सौते, ओटमील, किनवा, मिक्स ग्रेन आणि ब्राऊन राईसचं सुद्धा फंक्शन दिलेलं आहे.
शिवाय तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल बटन सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर हे आहे डिले स्टार्ट बटन. डिले स्टार्ट बटन ऑन करून तुम्ही जो पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. हे आहे याचं कूल टच हँडल. कितीही गरम असलं तरी आपण या पद्धतीने असं हे उघड बंद करू शकतो. याचं बटन प्रेस करून अगदी सहज हे लावता सुद्धा येतं. हा अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर 5 लिटरचा आहे. यासोबतच 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळते. या कुकर सोबतच डिटॅचेबल पॉवर कॉर्ड सुद्धा या पद्धतीचा आपल्याला मिळालेला आहे. हा पॉवर कॉर्ड असा मागच्या साईडने कनेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर हे ऑन करायचं आहे. तर हे पहा, पॉवर मी ऑन केलेला आहे. सुरुवातीला हे ऑफ दिसतं, त्यानंतर हे ऑन होतं आणि काही वेळातच आपल्याला याचा टायमर दिसू लागतो. तर आपण आज या कुकरमध्ये पुलाव बनवणार आहोत, तो सुद्धा सोयाबीन पुलाव. यासाठी मी यामध्ये तेल घातलं आहे, 1 चमचा मोठा तूप घातलेला आहे आणि यानंतर खडे मसाले घालायचे, मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी 2 तमालपत्र घातली आहेत. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. यानंतर 2 मोठे उभे पातळ चिरलेले कांदे घातलेत. कांदे परतून घ्यायचे, याचा रंग बदलेपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत. छान असा याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून परतून घेतले. यानंतर आपण मॅरिनेट केल्या होत्या भाज्या, त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि लगेचच मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिक्स करत असताना जर टायमर ऑफ झाला तर कॅन्सल बटन दाबायचं आहे आणि पुन्हा ऑन करायचं आहे. इथे याचं स्टीम मोड फंक्शन ऑन केलेलं आहे, कारण मी हाय फ्लेमवर हा पुलाव बनवणार आहे. तुम्हाला जर स्लो फ्लेमवर बनवायचं असेल तर तुम्ही सौते मोड सिलेक्ट करू शकता. सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर झाकण लावून भाज्या शिजवायच्या असतील तर असं 2 मिनटं भाज्या झाकण लावून शिजवू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. मी 2 मिनटं झाकण लावून या भाज्या शिजवून घेतल्या आहेत. यानंतर आपण हे बासमती तांदूळ भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये, ते घालायचे आहेत. मी पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर हे बासमती तांदूळ यामध्ये घातलेले आहेत. आता घालूया चवीप्रमाणे यामध्ये मीठ. तर मॅरिनेट करताना भाज्यांमध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं, तर त्या पद्धतीने यामध्ये मीठ घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथे मी 2 कप तांदळासाठी मी इथे 4 कप इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, कारण भाज्यासुद्धा आपण घातल्या आहेत. आपण सोयाबीनचा पुलाव बनवतोय, यासाठीच असं 4 कप पाणी यासाठी परफेक्ट आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर याला झाकण लावायचं आहे. सुरुवातीला मी स्टीम मोड ऑन केला होता, आता तो मी कॅन्सल करणार आहे, कारण आपण यामध्ये पुलाव बनवतोय. तर इथे मी व्हाईट राईसचं फंक्शन ऑन केलेलं आहे. आता काही वेळातच यामध्ये टायमर आपल्याआप सुरू होतो आणि आपणच हे टायमर सिलेक्ट होऊन बंद होतो. बंद झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपला हा पुलाव तयार झालेला आहे. तर काही वेळ गेल्यानंतर हे बघा, याचं टायमर आहे, हे चालू झालेलं आहे. 7 मिनिटाचं टायमर दाखवत आहे. आपणच हा पुलाव तयार झाला ना की आपणच हे टायमर बंद होतो. हे बघा, याचा अर्थ आपला पुलाव बनवून तयार झालेला आहे. टायमर बंद झाला आहे. पॉवर ऑफ करून टाकायची, बंद करून टाकायचं मेन स्विच. यानंतर उघडून बघूया. काय मस्त असा सोयाबीन पुलाव आपला तयार झालेला आहे. पाहू शकता किती मस्त असा फळफळीत भात झालाय. एक एक दाणा सुटसुटीत मोकळा असा झालेला आहे. मस्त असा सुगंध येतोय. तुम्ही विश्वासही ठेवणार नाही की या कुकरमध्ये इतका झटपट, जास्त मेहनत न घेता अगदी झटपट आपण असा हा पुलाव बनवलेला आहे. पाहू शकता किती मस्त असे एक एक दाणे मोकळे झालेले आहेत. अजिबात हे दाणे या कुकरमध्ये चिटकलेले नाही. पहा काय मस्त असा आपला हा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला आता मी जवळून सुद्धा दाखवते. हे बघा, अजिबात याला तळाला लागलेलं नाही, करपलेला नाही. मस्त असा सुटसुटीत मोकळा आपला सोयाबीन पुलाव तयार झाला. हे बघा, आपण जे तांदूळ घेतले त्याप्रमाणे त्याच कपाने पाणी मोजून घातलेलं आहे. त्यामुळे टेन्शन न घेता या कुकरमध्ये मस्त असा झटपट पुलाव आपण बनवू शकतो. मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे. एकदम मस्त असा सुटसुटीत झटपट कुकर पुलाव आपला तयार झालेला आहे. तर हा अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कमेंट करा लिंक, नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा कुकर ऑर्डर करू शकता.
अगदी झटपट माझं हे काम या कुकरने करून दिलेलं आहे. आता हा वापरायला जितका सोपा तितका स्वच्छ करायला सुद्धा सोपा आहे. नॉर्मल आपण जसं भांडं साफ करतो ना त्याप्रमाणेच हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. सोप लिक्विडने इथे मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाण्याने धुवून टाकायचं. पाहू शकता किती सोपं आहे हा कुकर वापरायला. हे भांडं सुद्धा आपलं एकदम स्वच्छ झालंय. कोरडं करायचं आणि त्यानंतर या कुकरमध्ये सेट करून ठेवू शकता. काही मिनिटातच आपला हा मस्त चमचमीत सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. मला अजिबात वाटलं नव्हतं की इतका झटपट कमी मेहनतीत हा सोयाबीन पुलाव तो सुद्धा असा चमचमीत बनेल. पाहू शकता दिसायला इतका मस्त दिसतोय, चवीला एकदम छान झाला होता. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. तुम्ही आजची ही रेसिपी कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजची ही झटपट सोयाबीन पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.